थांबा, तुम्ही तुमचा फोन हातात घ्या, तुमच्या म्युच्युअल फंडच्या ॲपवर जे तुम्ही स्टॉप SIP किंवा पॉज SIPचं बटन दाबायचा विचार करताय ना, तर आत्ताच थांबा. कारण आज या क्षणी जो तुम्ही निर्णय घेणार आहे, एकतर तो पुढच्या 20 वर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाचं पूर्ण आर्थिक भविष्य उद्ध्वस्त करू शकतं, किंवा तुम्ही तुमच्या पुढच्या 20 वर्षाचा गरिबीचा पूर्ण शाप पुसून टाकू शकता. मार्केट कोसळतंय, पोर्टफोलिओ लाल होताना दिसतोय, व्हॉट्सअपवर, टेलिग्रामवरती, युट्यूब चॅनलवरती सर्व ठिकाणी मेसेज येतोय, मार्केट क्रॅश होणार, बाहेर पड, नाहीतर रस्त्यावर येशील. टीव्हीवरचे बिझनेस न्यूज चॅनलचे लाल रंगाचे बाण खालीवर जाताना बघून पोटात गोळा येतोय. तुमच्या मनात रात्रंदिवस एकच द्वंद्व सुरू आहे, माझे कष्टाचे पैसे बुडाले तर मी SIP बंद करू का, जे उरले ते तरी काढून घेऊ का. मित्रांनो, माझा जवळपास 9 ते 10 वर्षाचा अनुभव पणाला लावून मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो, मार्केट क्रॅश ही तुमची संपत्ती नष्ट करण्याची वेळ नसते, ती तुमची पुढची पिढी श्रीमंत बनवण्याची इतिहासाने दिलेली सर्वात मोठी सुवर्ण संधी असते. आजचा व्हिडिओ हा कोणताही सामान्य व्हिडिओ नाही मित्रांनो, हा एक मास्टर क्लास आहे. त्या मार्केटमध्ये SIP बंद करायची का, चालू ठेवायची की दुप्पट करायची, हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, तुम्हाला यासाठी मी पाठीमागच्या 20 ते 30 वर्षाचा डेटा देखील सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला हे लक्षात येईल की बाबा आज SIP बंद केली तर भविष्यात आपलं मोठं नुकसान होणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी, आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती परत एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. बघा मित्रांनो, आजची परिस्थिती कशी आहे, तुम्ही महिन्याला 5,000ची SIP मोठ्या उत्साहाने सुरू केली आहे, 2 ते 3 वर्ष पोटाला चिमटा काढून प्रामाणिकपणे पैसे भरले, 1.5 लाख रुपये गुंतवलेत, पण आज त्याचं व्हॅल्युएशन दिसतंय 1,20,000 किंवा 30,000 मायनस. घरातल्यांना कळलं का काय होतंय, बायको विचारते, हो ते पैसे पोस्टात किंवा बँकेच्या FD मध्ये टाकले असते तर अधिक सुरक्षित राहिले असते, कशाला पडताय त्या फांद्यात. मित्र टोमणा मारतोय, मी आधी सांगत होतो शेअर मार्केट म्हणजे जुगार आहे, आणि मग माणूस घाबरतो, त्याला वाटतं उरलेले 1,20,000 रुपये तरी वाचू, पॅनिक मध्ये येऊन तो SIP बंद करतो आणि पैसे काढून घेतो. इथे मला तुम्हाला एक साधा आणि डोळं उघडणारा प्रश्न विचारायचा आहे. कल्पना करा, तुम्ही बाजारात गेलाय, कांद्याचा भाव अचानक 100 रुपये किलो झालाय, तेव्हा तुम्ही 10 पोती कांदा विकत घेऊन ठेवता का? नाही ना, फक्त गरजेपुरतेच घेता. पण जेव्हा तोच कांदा 10 रुपये किलो होतो, तेव्हा तुम्ही काय करता? तेव्हा तुम्ही जास्त खरेदी करता, वर्षभराची साठवणूक करता का? नाही ना. सोन्याचं पण तसंच होतं. सोनं स्वस्त झालं की सराफाच्या दुकानात लोकांच्या रांगा लागतात. दिवाळीच्या सणाला कपड्यांवर 50% डिस्काउंट दिसला की लोक तुटून पडतात. मग शेअर मार्केटमध्ये तुम्ही नेमकं उलट का करता? जेव्हा निफ्टी किंवा सेन्सेक्स लाईफ टाईम हायवर असतो, म्हणजे त्याचं व्हॅल्युएशन खूप एक्सपेन्सिव्ह झालेलं असतं, तेव्हा तुम्ही उत्साहाने SIP वाढवता. आणि जेव्हा मार्केट 20% पडतं, म्हणजे मार्केटमध्ये मोठा सेल लागतो, तेव्हा तुम्ही दुकानातून घाबरून बाहेर पडून जाता. मी माझ्या पाठीमागच्या 10 वर्षात अनेक गुंतवणूकदार बघितले, 90% जास्त रिटेलर इथंच मार खातात, फिअर आणि ग्रीडमध्ये. मित्रांनो, माणसाचा हा स्वभाव आहे, महाग असताना हाव सुटते आणि स्वस्त झाल्यानंतर भीती वाटते. जोपर्यंत तुम्ही या चक्रव्यूहातून बाहेर पडत नाही, तोपर्यंत मार्केट तुम्हाला 1ही रुपया कमवून देणार नाही. आता इतिहासाची साक्षात बघा ना, आणि गणित पण समजावून सांगतो, म्हणजे तुमच्या लगेच गोष्ट लक्षात येईल. मला तुम्हाला बिलकुल मोटिवेशन द्यायचं नाही, पण इतिहासामध्ये काय घडलं आहे, अर्थशास्त्र काय सांगतंय, शेअर मार्केट काय सांगतंय, ते कधी खोटं बोलत नसतं, हे पहिल्यांदा लक्षात. इतिहासामध्ये 3 भयंकर क्रॅश आले, त्यातले बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला माहित आहे. 2000 ला काय झालं, .com बबल आलं, मार्केट सलग 574 दिवस पडत होतं, निफ्टी तब्बल 52% पडला होता. ज्यांनी घाबरून SIP बंद केली ते कायमचे संपले, पण ज्यांनी मुकाट्यानं आपली SIP सुरू ठेवली त्यांनी पुढच्या 7 वर्षात, म्हणजे 2001 ते 2008च्या दरम्यान 602% रिटर्न मार्केटमधून मिळवले. त्याच पद्धतीनं 2008चं लेमन ब्रदर क्रायसिस आलं, जागतिक मंदी आली, 294 दिवस स्टॉक मार्केट कोसळत होतं, मार्केट चक्क 64% कोसळलं होतं, लोकांचे पोर्टफोलिओ अर्ध्याहून जास्त कमी झाले होते. पण ज्यांनी 2008-9च्या त्या रक्ताळलेल्या वातावरणात SIP सुरू ठेवली, त्यांना इतक्या स्वस्तात NAV मिळाले. ऑक्टोबर 2008च्या लो पासून ते मार्च 2015च्या हाय पर्यंत निफ्टीनं 294% उसळी गेली होती, जे लोक आज करोडपती आहेत. मित्रांनो, त्याच पद्धतीनं सेम 2020 ला कोविड क्रॅश आला, हे तुम्ही स्वतः डोळ्याने बघितलंय. निफ्टी 12,000 वरून थेट आला होता 7,500 वर, 40% मार्केट पडलं होतं. मार्च 2020 मध्ये ज्यांनी SIP बंद करून पैसे काढले, ते आज डोक्याला हात लावून बसलेत, आणि ज्यांनी तिथं SIP सुरू ठेवली त्यांचा पोर्टफोलिओ आज 2024-26 मध्ये 3 ते 4 पट वाढलाय. तळापासून मार्केटनं जवळपास 232%ची रॅली दिली. आणि हे गणित नीट समजावून घ्या, जेव्हा मार्केट पडतं तेव्हा तुमचं नुकसान होत नाही, तर तुमच्या SIP ची खरी जादू तिथं चालायला सुरू होते. यालाच म्हणतात रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग. समजा तुम्ही 10,000 रुपयांची SIP करताय, जानेवारी महिन्यात मार्केट टॉपवर होतं, एका युनिटची किंमत 100 रुपये होती, म्हणजे तुम्हाला 10,000 मध्ये 100 युनिट्स मिळाले. मे महिन्यात मार्केट क्रॅश झालं, 50% क्रॅश झालं, NAV 100 वरून 50 रुपयावर आला. टीव्हीवरचे लोक ओरडत होते,
पण आपले बाजार बुलचे सगळे युट्यूब चॅनल बघणारे लोक काय करत होते, एसआयपी चालू ठेवत होते. आता तुम्हाला 10,000 रुपयांमध्ये 200 युनिट्स मिळाले. डिसेंबर महिन्यात मार्केटने रिकव्हर केली आणि परत एनएव्ही 100 रुपयावर जाऊन पोहोचली. ज्यांनी मे महिन्यात पैसे काढले ते कायम तोट्यात गेले. पण तुमच्याकडे किती युनिट्स होते? ज्यांनी मार्केट पडताना युनिट्स काढून घेतले त्यांचा तोटा झाला. पण आता तुमच्याकडे किती युनिट्स आहेत हे तुम्हाला पण लक्षात आलंच असेल. जानेवारीचे 100, मेचे 200, असे 300 युनिट्स झाले मित्रांनो. तुमच्या मार्केट वाढलेलं नाही, मार्केट फक्त जागेवरच आलंय. पण 300 युनिट्स मल्टिप्लाय 100 म्हणजे तुमचे 30,000 रुपये झाले. तुम्ही गुंतवले होते फक्त 20,000. मार्केट पडण्याचा तुम्ही फायदा घेतला. मार्केट जितकं खाली जातं तितकी तुमची झोळी जास्त स्वस्त युनिट न भरते. हीच संपत्तीची खरी गुरुकिल्ली आहे. आता मित्रांनो, आपल्याला एक नवीन अप्रोच ठेवावा लागेल पडत्या मार्केटमध्ये. मी त्याला ABC स्ट्रॅटेजी असं म्हणतो. समजा तिघांनीही 20,000 रुपयाची एसआयपी सुरू केली आणि मार्केट अचानक 30% पडलं. गुंतवणूकदार ए खूप घाबरट होता, टीव्ही बघतो, घाबरतो आणि आपली 20,000ची एसआयपी बंद करतो. 5 वर्षानंतर हा माणूस महागाईशी लढत बसलेला दिसेल. गुंतवणूकदार बी हा बातम्यांकडे दुर्लक्ष करतो, आपली 20,000ची एसआयपी तसंच चालू ठेवतो. 5 वर्षानंतर हा माणूस चांगल्या नफ्यामध्ये जातो. गुंतवणूकदार सी जो आपल्या बाजारबुल युट्यूब चॅनलचा सबस्क्रायबर असतो तो एक पाऊल पुढे जातो. 30% मार्केट पडल्यानंतर आपली एसआयपी तर बंद करतच नाही, उलट एसआयपी ची अमाऊंट डबल करतो. 20,000वरून 40,000ची एसआयपी सुरू करतो. जेव्हा मार्केट 5 वर्षानंतर नवीन शिखरावर पोहोचतो तेव्हा गुंतवणूकदार सी न गुंतवणूकदार बी पेक्षा 2.5 पट जास्त संपत्ती कमावलेली असते. कारण त्याने सर्वात स्वस्त भावात सर्वात जास्त माल उचललेला असतो. यालाच म्हणतात अपॉर्च्युनिटीचा फायदा घेणं. मित्रांनो, हे सगळं मी हवेतल्या गप्पा सांगत नाही, मी तुम्हाला खरी गोष्ट सांगतो. ही गोष्ट काळजीपूर्वक ऐका, कारण यात कदाचित तुमची स्वतःची कथा देखील दडलेली असते. माझ्या परिचयाची एक व्यक्ती आहे, एका प्रायव्हेट कंपनीमध्ये क्लर्क म्हणून नोकरी करते. पगार जेमतेम 40-45,000. 2018 मध्ये मी त्यांना पहिल्यांदा मित्रांनो इंडेक्स फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सांगितली होती. त्यांनी त्यावेळेला 10,000ची एसआयपी सुरू केली. उद्देश एकच होता, मुलीचं मेडिकलचं एज्युकेशन आणि स्वतःचं शांततापूर्ण रिटायरमेंट. सगळं व्यवस्थित चालू होतं बरं का. पण 2च वर्षामध्ये कोविड आला, टीव्हीवर बातम्या येऊ लागल्या, लॉकडाऊन, महामारी, मृत्यूचं थैमान आणि मार्केट पत्त्यांच्या बंगल्यासारखं कोसळत होतं. त्यांनी मला फोन केला. त्यावेळेला त्यांचा पोर्टफोलिओ 3 लाखाचा होता, मला अजून पण आठवते. तो पोर्टफोलिओ आला होता 1,90,000. 1,10,000 गायब झाले होते कोरोना. एके दिवशी रात्री 11:30 वाजता मला फोन आला त्यांचा आवाज पूर्ण कापत होता. ते पूर्ण घाबरले होते. डॉक्टर साहेब सगळं संपलं, बायको भांडते म्हणते, उरलेलं 1,90,000 तरी काढून घ्या नाहीतर ते शून्य होतील. मला रात्रीची झोप लागत नाहीये. मी त्यांना फक्त थांबवलं आणि फक्त एकच प्रश्न विचारला, तुम्हाला आज किंवा उद्या पैशाची तातडीची गरज आहे का? तुमची नोकरी वगैरे गेली आहे का? किंवा मुलीला लगेच उद्या तुम्हाला मेडिकलला ऍडमिशन घ्यायचं आहे का? ते म्हणाले नाही. मी म्हणलं पुढचं 3 महिने फक्त तुम्ही म्युच्युअल फंड ऍप डिलीट करून टाका. तुमच्या म्युच्युअल फंडला काही होत नाही, तुम्ही फक्त मार्केटला बघून. आणि जर शक्य असेल तर अजून एसआयपीची अमाऊंट 10,000वरून फक्त 5,000 वाढवा, टॉपअप करा. त्यांनी विश्वास ठेवला, छातीवर दगड ठेवून घरातल्यांचा विरोध पत्करून 15,000ची त्यावेळेला एसआयपी सुरू केली. मित्रांनो, आज 2026 आहे. त्यांच्या मुलीला पाठीमागच्याच वर्षी मेडिकलला ऍडमिशन मिळालं. 2020 मध्ये 1,90,000वर आलेला पोर्टफोलिओ आज 28 लाखांच्या पुढे गेलाय. परवाच ते भेटले होते, त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी होतं. ते म्हणाले, डॉक्टर साहेब त्यावेळेला जर कोरोनामध्ये आम्ही घाबरून पैसा काढला असता तर आज मुलीच्या ऍडमिशन साठी अक्षरशः उंबरठे झिजवावे लागले असते, बँकेचे घर देखील गहाण ठेवावं लागलं असतं. मित्रांनो, हा फरक आहे एक सामान्य गुंतवणूकदार आणि एक शिस्तबद्ध गुंतवणूकदार. मार्केट पडताना जो स्वतःच्या भावनावर कंट्रोल ठेवतो, मार्केट वर आल्यानंतर संपत्ती त्याच्या पायाशी अक्षरशः लोळते. लक्षात ठेवा. आता तुम्हाला प्रॉब्लेम समजला असेल, गणित देखील समजलं असेल, स्ट्रॅटेजी देखील समजली असेल. थेट आता उपायांवर येऊ. आजचा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला 3 गोष्टी कंपल्सरी करायच्या. रूल नंबर 1, एसआयपी ऑटो डेबिट सिस्टम कधीच बंद करू नका. तुमची नोकरी सुरक्षित असेल, घरात कुठलीही मेडिकल इमर्जन्सी नसेल तर एसआयपी ला चुकूनही हात लावायचा नाही. ताप आला म्हणून जसं आपण राहतं घर विकत नाही, तसंच मार्केट पडलं म्हणून एसआयपी थांबवायची नसते. हे लक्षात ठेवा. एसआयपीची खरी ताकद 15-20 वर्षानंतर दिसणार आहे. 2 ते 3 वर्ष शॉर्ट टर्मचा विचार कधी करायचा नाही. रूल नंबर 2 काय आहे? गोल्डन रूल ऑफ टॉपअप. मित्रांनो, मार्केट जेव्हा पडतं तेव्हा एसआयपी तर बंद करायचं सोडूनच द्या, पण ते दुप्पट करा. जर तुमच्याकडे बँकेत काही एफडी पडून असेल, बोनस आला असेल तर हीच ती सुवर्ण संधी आहे. मार्केट 10% पडलं, तुम्ही तुमची एसआयपी 10% वाढवा. मार्केट 20% पडलं, तुम्ही तुमची एसआयपी 20% वाढवा किंवा वन टाइम इन्व्हेस्टमेंट करा. एक साधं 5,000च्या एसआयपीनं 20 वर्षात 50 लाख मिळतील. पण तीच जर एसआयपी तुम्ही 10% वाढवली तर 1.5 कोटीच्या पुढे अमाऊंट जाते.
म्हणजे मार्केट पडलं म्हणून इक्विटी मधून पैसा काढून एफडी मध्ये किंवा डेप्ट मध्ये पळवू नका. तुमचा पोर्टफोलिओ सलग 3 ते 4 वर्ष बेंचमार्कला बीट करू शकत नसेल त्यावेळेला मात्र तुम्ही तज्ञ ऍडवायझरचा जरूर सल्ला घ्या. खराब फंडातून तुमचा पैसा स्विच करून नवीन फंडामध्ये टाका. पोर्टफोलिओची थोडीफार त्यावेळेला साफसफाई केली तर चालेल. मग एसआयपी खरोखर कोणत्या परिस्थितीत बंद केली जाऊ शकते? फक्त 3 कारण असतील तर एसआयपी बंद करायची. एक, इन्कम लॉस. तुमची नोकरी गेला असेल, बिझनेस बुडाला असेल, इन्कम झिरो झाला असेल तर अशा वेळेला तुम्ही जरूर एसआयपी पॉज करा. 3 ते 6 महिने एसआयपी थांबवा, पैसे काढू नका. इमर्जन्सी सिच्युएशन असेल, घरामध्ये मोठी मेडिकल इमर्जन्सी आली असेल, हेल्थ इन्शुरन्स नसेल, कव्हर नसेल तर त्या कंडिशनला तुम्ही एसआयपी थांबवू शकता किंवा एसआयपीतले पैसे देखील काढू शकता. समजा तुमचं उद्दिष्ट पूर्ण झालं, तुम्हाला तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी एसआयपी सुरू करायची होती, घर घेण्यासाठी एसआयपी सुरू करायची होती, ओके केली होती आणि ते टार्गेट देखील आलं, पैसा देखील बनला, तर त्यावेळेला तुम्ही डोळं टाकून एसआयपी बंद करा, पैसे सगळे काढून घ्या, तुमचं टार्गेट फुलफिल झालेलं आहे. या 3 कारणांशिवाय मार्केट पडलं म्हणून एसआयपी बंद करणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. मित्रांनो, जाता जाता एक गोष्ट हृदयावर कोरून ठेवा. गरीब आणि श्रीमंत माणसात बुद्धीचा फरक नसतो, मानसिकतेचा फरक असतो. मार्केट पडणं ही तुमच्या आयुष्यात आलेली अडचण नाहीये, ती देवानं तुम्हाला दिलेली एक संधी आहे. मार्केटचे देव मानले जाणारे वॉरन बफेट काय म्हणतात माहिती का? जेव्हा लोक हावरट होतात तेव्हा तुम्ही घाबरा आणि जेव्हा लोक घाबरतात तेव्हा तुम्ही खरेदी करा. जेव्हा मार्केट लाल रंगानं रक्ताळलेलं असतं तेव्हा सामान्य माणूस बाहेर पडतो आणि स्मार्ट लोक झोळ्या भरून खरेदी करतात. तुमच्या मुलांचं शिक्षण असेल, तुमची कर्जातून मुक्तता असेल, तुमच्या आई वडिलांना चांगलं घर असेल आणि तुमच्या सुखाची रिटायरमेंट हवी असेल तर हे सगळं आजच्या क्षणी, आजच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे. आज जर घाबरून स्टॉप एसआयपीचे बटन दाबलं तर उद्या म्हातारपणी पैशासाठी दुसऱ्या समोर, कदाचित स्वतःच्या मुलांसमोर देखील हात पसरावा लागेल. निर्णय तुमचा आहे. आजची भीती निवडायची की उद्याचं आर्थिक स्वातंत्र्य हे तुमच्या हातात आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ कम्प्लिटली एज्युकेशनल पर्पजनं बनवलेला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी सेबी नोंदणीकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला नक्की घ्या. आजच्या व्हिडिओने तुमचे डोळे उघडले असतील, तुमच्या मनावरचं ओझं देखील कमी झालं असेल आणि तुम्हाला गुंतवणुकीसाठी एक नवीन दृष्टी देखील मिळाली असेल तर मला तुमच्याकडून एक गुरुदक्षिणा हवी आहे. तुमच्या कुटुंबातल्या मित्रमंडळी, ऑफिस मधल्या अशा प्रत्येक व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करा जो मार्केटच्या भीतीनं रात्री झोपू शकत नाही किंवा एसआयपी बंद करायचा विचार करतोय. तुमचा पाठवलेला एक व्हिडिओ, तुमचा एक शेअर त्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं पुढच्या 20 वर्षाचं आर्थिक भविष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकतं. तुम्ही कधी मार्केट क्रॅश मध्ये घाबरून तुमची एसआयपी बंद केली होती का? किंवा तुम्ही आता एसआयपी वाढवणार का? मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मी स्वतः तुमच्या कमेंट्स वाचून तिथं चर्चा करेन. आणि हो, अशाच खऱ्या, प्रामाणिक आणि आकडेवारीवर आधारित तुमच्या आर्थिक हिताच्या ज्ञानासाठी आपल्या बाजारबुक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब लगेच करा. बेल आयकॉन देखील दाबा. कारण माझा आणि माझ्या चॅनलचा उद्देश एकच आहे, आपला प्रत्येक मराठी माणूस आर्थिकदृष्ट्या साक्षर झाला पाहिजे. फक्त आर्थिकदृष्ट्या साक्षरच नाही तर आर्थिकदृष्ट्या सक्षम देखील झाला पाहिजे. नोकरी व्यवसाय सांभाळून करोडपती देखील झाला पाहिजे. लक्षात ठेवा, पैसा नशिबानं नाही तर शिस्तीने येतो. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा, गुंतवणुकीमध्ये शिस्त ठेवा आणि तुमची एसआयपी देखील चालू ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.